एकादशी म्हणलं की वेड लागते ते पांडुरंगाला पाहण्याची आणि पांडुरंगाला पाहिल्याशिवाय एकादशी पूर्ण झाल्यासारखीच वाटत नाही. पण पंढरपूरला जायचं म्हणलं की तासनतास रांगेत उभा राहा, दर्शन होत नाही. एवढं जाऊन पण मग मुखदर्शनच घ्यावं लागतं आणि खूप वेळ गेला तरी पण पांडुरंगाचं दर्शन काही होत नाही. पांडुरंगाला पाहिल्याशिवाय मन पण भरत नाही. मग करायचं तरी काय आणि पांडुरंगाला पाहायचं तरी कसं? प्रत्येक वारकऱ्याचं एकच स्वप्न असतं की किमान फक्त डोळे भरून पांडुरंगाला पाहावं. एकादशी आली की पांडुरंगाला पाहावं आणि बरेच वारकरी असे आहेत की प्रत्येक महिन्याला महिनावारी करतात. म्हणजे पंढरपूरला प्रत्येक महिन्याला महिन्यावारीसाठी जातात आणि पांडुरंगाला डोळे भरून पाहतात. पण बऱ्याच वेळेस असं निराशा वाटायला येते. पण जाऊन आलं आणि दर्शन नाही झालं की मग वाईट वाटतं. अरे, आपण तर गेलो पांडुरंगासाठी आणि पांडुरंगाला पाहताच आलं नाही. तर यावरती खूप छान असा उपाय आहे आणि तुमचं दर्शनही होईल आणि तुम्ही पांडुरंगाला डोळे भरूनही पाहू शकता. तर नमस्कार, मी सीमा आनंदी जीवन या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ हा आहे आपला की पंढरपूरला जायचंय, तर आता एकादशी आलेली आहे. 3 तारखेला एकादशी आहे. तर एकादशीला यावेळेस पांडुरंगाचं दर्शन नक्कीच होईल. पंढरपूरला जायचंय तर मग तुम्ही अशा पद्धतीनं फ्री दर्शन पास काढा. कुठलेही पैसे लागणार नाहीत आणि कुठलंही तुमचे चार्ज घेतले जाणार नाहीत. एका तासात पांडुरंगाचं दर्शनही होईल आणि डोळे भरून पाहताही येईल आणि पांडुरंगाच्या चरणी आपल्याला डोकं पण ठेवता येईल आणि तुमचं मन पण शांत होईल. तर चला तर आपण पाहूया की फ्री दर्शन पास कसा काढायचा हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मध्ये स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या आनंदी जीवन या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये जे आपले गुगल ॲप असते तर ते गुगल आपण ओपन करायचं आहे किंवा क्रोम असे 2 ॲप असतात. तर ते दोन्हीपैकी एक ॲप ओपन करा आणि त्याच्यावरती तुम्ही टाईप करू शकता की पंढरपूर दर्शन पास. पण तुम्हाला जर टाईप करायला जमत नसेल तर तुम्ही खाली आपलं जे माईकचं हे चिन्ह असतं तर तिथं पण तुम्ही प्रेस करून किंवा दाबून धरून तुम्ही त्याच्यावरती तोंडाने पण बोलून आपण त्याच्यावरती पंढरपूर दर्शन पास असं टाईप करू शकतो. तर ते टाईप करून त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही खूप सारे वेबसाईट त्यांच्या आहेत. तर त्याच्यातील जी सर्वात पहिली वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे आणि ही वेबसाईट ओपन झाल्याच पहिल्यांदा आपल्याला दर्शन होतं ते पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचं. तर इथे बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर म्हणजे लॉग इन करायचं आहे सर्वप्रथम. तर इथे मोबाईल नंबर आहे आणि जर आपण इथे मोबाईल नंबर टाईप केला, आपला जो तुमचा चालू मोबाईल आहे, म्हणजे आता कसं होतं जर मोबाईलला आपण रिचार्ज नाही केलं तर मोबाईल बंद होतो, म्हणजे काही दिवसासाठी ते नंबर बंद होतो. तर आपल्याला OTP येणार आहे. त्यामुळे जे तुमचा चालू नंबर आहे तर तो चालू नंबर एंटर करून नंतर आपल्याला गेट OTP हा ऑप्शन आहे तर तिथे क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला OTP येईल. रेंजमध्ये फक्त राहा आणि OTP लगेचच हे बघू शकता लगेचच OTP येतो आणि OTP आला की तो जो 6 अंकी OTP आहे तर तो 6 अंकी OTP तुम्ही त्याच्यामध्ये एंटर OTP या ऑप्शनच्या तिथे तुम्ही तो OTP भरायचा आहे जो 6 अंकी OTP आहे. तर इथे बघू शकता मला हा OTP आला होता तर मी तो OTP लगेच भरला. तर याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत तर तुम्ही स्क्रोल करून बघू शकता. पण याच्यामध्ये ते नित्यपूजा परत पुन्हा प्रसाद वगैरे असे भरपूर सारे ऑप्शन आहेत. तर सर्वप्रथम माय प्रोफाईलच्या तिथे आपलं नाव आपण नंतर आता भरायचं आहे. मोबाईल नंबर, ईमेल ID आणि डाउनलोड रिसिप्ट हे सर्वात शेवटी करायचं आहे. आणि हे दर्शन जे आहे दोन्ही हात जोडलेले तर ते दर्शनच्या तिथे त्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण पुढे दर्शन म्हणजे जी सगळी माहिती आहे तर ती भरणार आहोत. तर हे बघू शकता एवढे सारे ऑप्शन आहेत. तर त्याच्यापैकी हे दर्शन जे ऑप्शन आहे तर याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. तर हे ऑप्शनवर क्लिक केल्या
सर्वप्रथम आपल्याला इथे महत्त्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत, तर त्या इंग्लिशमध्ये आहेत, मराठीत आहेत. तुम्हाला ज्या पॉसिबल जसं आहे तसं तुम्ही वाचून घेऊ शकता. तर या सूचना काय आहेत, तर समितीच्या वतीने दर्शन सेवा विनामूल्य उपलब्ध आहे. आपला वेळ वाचून उत्तम दर्शनाचा लाभ मिळावा हाच आमचा उद्देश आहे. पासवरील निर्धारित तारीख आणि वेळेचे काटेकोरपणे पालन करावे. ठरलेल्या वेळापूर्वी किंवा नंतर दाखल झाल्यास पास ग्राह्य धरला जाणार नाही. पासवरील सर्व माहिती अचूक भरलेली असावी, तसेच ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तत्सम सामग्रीला मंदिरात प्रवेश नाही. दर्शन पास संबंधी सर्व अधिकार मंदिर समितीकडे राखीव राहतील, तसेच समितीचा निर्णय हा अंतिम आणि बंधनकारक असेल. परवान्याची प्रिंटेड कॉपी बाळगली पाहिजे. दर्शनासाठी जाण्यापूर्वी टोकन दर्शन गेटच्या मागे दर्शन मंडपामध्ये सत्यापन केले पाहिजे, म्हणजे आपण त्यांच्याकडे ते दिले पाहिजे आणि नंतर गेटद्वारे दर्शन मंडपाच्या रांगेत प्रवेश दिला जाईल. तर खाली बघा दर्शन डिटेल्स आहेत. तर याच्यामध्ये दर्शन डिटेल्समध्ये केल्यावर ते शेड्यूल येईल, म्हणजे आपल्याला जी डेट पाहिजे, ज्या डेटचं आपल्याला पाहिजे ते अवेलेबल आहे का नाही हे कळेल. तर बघू शकता निळ्या ह्याच्यामध्ये सिलेक्टेड आहे, हिरव्या चौकोनात बुकिंग अवेलेबल, लाल चौकोनात बुकिंग्स फुल आणि जे ग्रे कलरचं आहे त्याच्यामध्ये नॉट ॲप्लिकेबल आणि बुकिंग्स एट टू बी रिलीज्ड. तर म्हणजे जे आपल्याला अवेलेबल आहेत ते हिरव्या चौकोनात दाखवतील आणि फुल झालेल्या बुकिंग आहेत ते लाल चौकोनात. तर आणि जे निळ्या आहे तर ते सिलेक्ट केलेले आहे. तर मग आपल्याला जे हिरवा चौकोन जिथे दिसेल ज्या तारखेला, इथं बघू शकता 1, 5 आणि 6. तर याच्या 1 तारखेवरती मी सिलेक्ट केलं तर त्याच्यामध्ये मला ह्या 3 टायमिंगचे बुकिंग्स दाखवत आहे ज्या अवेलेबल आहेत. तर ते 7 ते 8 म्हणजे आपल्याला एका तासातच दर्शन होणार आहे. तर 7 ते 8 मध्ये 55 लोक दर्शन करू शकतात आणि 9 ते 10 मध्ये 8, परत 11 ते 12 मध्ये 1 असे इथं लिहिलेलं आहे खाली. तर जितके लोक तुम्ही जाणार आहात तर तितक्या लोकांचं म्हणजे घरातले असतील किंवा मित्र वगैरे असं कोणी असेल तर ते तुम्ही तितकं सिलेक्ट करायचं आहे नंबर ऑफ पिलग्रिम्समध्ये. आणि जर तुमच्याकडे लहान मुलं असेल तर तिथं पण तुम्ही सिलेक्ट करायचं आहे नंबर ऑफ चिल्ड्रन. तर इथं पूर्ण दिलेलं आहे किमान लेस दॅन 10 इयर्स म्हणजे 10 वर्षाच्या खालचं ते मूल असावं. मग त्याचे ते नंबर्स ॲड करायचे आहेत, 1, 2 काय जे असतील तुमचे मुलं वगैरे. तर मग आपण नंतर ही जी डिटेल्स माहिती आहे तर ती प्रायमरी माहिती भरायची आहे. जर तुम्ही एकटेच असाल तर तुमची सिंगल पर्सनची माहिती, आणि जर तुम्ही 2, 3 अशा याने जाणार असाल तर तसे ऑप्शन पण आहेत खाली. तर एकटे असाल तर तुम्ही सर्वप्रथम माहिती भरून घ्यायची आहे आणि नंतर आपण जो मोबाईल नंबर टाकला होता तो तर ऑटोमॅटिक येतो. आणि जो ईमेल आय डी असेल, ईमेल आय डी तुम्ही तुमचा जर नसेल तर मुलाचा वगैरे कोणाचाही ॲड करू शकता. आणि खाली ॲड्रेसमध्ये तुमच्या गावाचं नाव किंवा थोडक्यात ॲड्रेस तिथं आपण भरायचं आहे. आणि नंतर खाली डिटेल्स येतात तर त्याच्यामध्ये आपलं तर नाव येतंच, त्यासोबतच जेंडर जे काही मेल फिमेल असेल तर ते तुम्ही तिथं ॲड करायचं आहे. त्यानंतर वय आहे तर ते वय पण आपण भरायचं आहे. आणि नंतर आपण जे सोबत म्हणजे आय डी प्रूफ घेऊन जाणार आहोत तर ते आय डी प्रूफला सिलेक्ट करून ते आय डी नंबर एंटर करायचा आहे. तर आधार कार्ड मी केलं आणि आधार कार्डवरती आधार कार्डचा जो नंबर असेल तुमचा तर तो नंबर तिथे एंटर करायचा आहे. आणि नंतर खाली फोटो कॅप्चर म्हणून आलेला आहे तर ते कॅप्चर आणि अपलोड याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि मग त्याच्या नंतर ते फोटो अपलोड करायचा आहे. जर समजा पर्सनचा म्हणजे पास काढायचा आहे तर ती पर्सन समोर असून त्या पर्सनचा फोटो अपलोड करायचा आहे. तर मग याच्यामध्ये फोटोची साईज दिलेली आहे लेस दॅन 1 MB. तर मी इथं फोटो केला नाही अपलोड, कारण जर ते फोटो अपलोड केला तर तो पास पूर्ण म्हणजे निघाला असता. व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी तो फोटो अपलोड केला नाही. तर ही सर्व माहिती होती की दर्शन पास कसा काढायचा. तर सर्व माहिती भरून झाल्यास एकदा माहिती पूर्ण चेक करायची बरोबर आहे का ती, आणि त्याच्यानंतर जे पूर्ण टर्म्स अँड कंडिशन्स आहेत तिथं क्लिक करायचं आणि अपलोड करायचा फोटो वगैरे. आणि नंतर वरती डाउनलोड रिसिप्ट जे मी पहिल्यांदा दाखवलं होतं तर ते डाउनलोड रिसिप्टच्या तिथं ती रिसिप्ट डाउनलोड करायची आणि एखाद्या झेरॉक्स सेंटरवरून त्याची झेरॉक्स घ्यायची आणि ती जी झेरॉक्स आहे तर ती आपण जाताना आपल्यासोबत ठेवायची आहे.
आहे, जी की आपल्याला तिथे जिथे दर्शनची रांग असते तर तिथं आपल्याला ती दाखवायची आहे. तर ती झेरॉक्स आपण सोबत ठेवून ती झेरॉक्स घेऊन जायची आहे. तर अशी सर्व माहिती होती की फ्री दर्शन पास कसा काढायचा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा.